मिळालेली आहे आणि आपल्या प्रचाराला त्या सुरुवात करतात आणि आज अर्ज भरण्याच्या पूर्वी गोपीनाथ गडावर जाऊन दर्शन घेतलेलं आहे पंकजा मुंडे आणि यांच्यासोबत आपण बघतोय सध्या कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात सहभागी असलेले पाहायला मिळतात। आज आपला उमेदवारी अर्ज पंकजा मुंडे भरणार आहेत। पंकजा मुंडे यांना बजरंग सोनावणे यांचं आव्हान असणार आहे बीडमध्ये आणि आज आपला उमेदवारी अर्ज पंकजा मुंडे दाखल करणार आहेत। यावेळेला त्यांच्यासोबत सगळे कार्यकर्ते पदाधिकारी तसंच सध्याच्या असलेल्या खासदार त्यांच्या भगिनी त्या देखील उपस्थित असलेल्या पाहायला मिळतात। गोपीनाथ गडावर जाऊन दर्शन घेतलेलं आहे पंकजा मुंडेंनी आणि त्यानंतर आपला अर्ज आज त्या दाखल करतील। बीडमधून महायुतीकडून आता पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर बजरंग सोनावणे यांच्याशी त्यांची थेट लढत होणार आहे। बजरंग सोनावणे हे महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत, त्यामुळे आजपासूनच गोपीनाथ गडावर दर्शन घेऊन अर्ज दाखल केल्यानंतर पंकजा मुंडे यांचा झंझावात संपूर्ण बीडमध्ये पाहायला मिळणार आहे। पंकजा मुंडे यांनी विजयाची खात्री असल्याचं याआधीच विधान देखील केलेलं होतं आणि आपण बघतोय गोपीनाथ मुंडे यांचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे। गोपीनाथ गडावर त्या आलेल्या होत्या, त्यावेळेला त्यांच्यासोबत इतर सगळे कार्यकर्ते नेते देखील सहभागी झालेले आहेत, उपस्थित आहेत। आजच आपला उमेदवारी अर्ज पंकजा मुंडे दाखल करणार आहेत। तर संभाजी मुंडे माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। संभाजी, आपण बघतोय सध्या गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे दाखल झाल्यात। पाहू शकतो सकाळी 9 वाजता पंकजा मुंडे यांनी आपल्या निवासस्थानावरून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बीडकडे रवाना झालेले आहे। त्यांनी सकाळी काही वेळापूर्वीच वैद्यनाथमध्ये या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे। त्यानंतर आता ते गोपीनाथ गडावर आपल्या वडिलांच्या समाधी ठिकाणी येऊन त्यांनी नतमस्तक झाले। त्यांच्यासोबत खासदार प्रीतम मुंडे देखील आहेत, तसेच यशस्वी मुंडे आहेत, त्यांचे पहिल्यांदाच चिरंजीव अजय मुंडे देखील सोबत आहेत। नक्कीच, तर आपण हे दृश्य बघतोय सध्या गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे या दाखल झालेल्या आहेत। आज आपला त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्याआधी गोपीनाथ गडावर येऊन त्यांनी दर्शन घेतलेले आहेत। यावेळेला त्यांच्यासोबत सध्याच्या खासदार असलेल्या प्रीतम मुंडे या देखील उपस्थित आहेत, तसंच इतर कार्यकर्ते देखील सहभागी झालेले आहेत। आज आपला उमेदवारी अर्ज पंकजा मुंडे दाखल करणार आहेत। पंकजा मुंडे यांना महायुतीकडून बीडची जागा लोकसभेची देण्यात आलेली आहे आणि आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्या गोपीनाथ गडावर आला, तर दुसऱ्या बाजूला संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलाल यांचं देखील निघताना माहित नाही का